कलाकार जगले पाहिजेत. आमची रोजीरोटी म्हणजे आमचं घर भागतं याच्यावर. 4 वर्ष झाला हा कलाकारकडे बघ. त्यावेळेस ट्रॅफिक नव्हतं का? आत्ताच कसं काय? त्या गोष्टी बंद करा असं आमचं म्हणणं आहे. ट्रॅफिक होण्याचा विषयच आहे. एखादा वृक्ष त्यांनी त्याच्या मुळा खाल्लेपर्यंत रुतलेले आहेत आणि ते जर काढून परत आपण दुसऱ्या ठिकाणी लावायचं म्हणलं तर पुण्यातील सर्वांना ज्ञात असणारा कलाकार कट्टा ज्याचं स्थलांतर करण्याकरिता इथल्या काही स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिलं आणि त्यावरूनच आता सर्वत्र गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या कलाकार कट्ट्यावरती जे रोज कलाकार असतात ते त्यांची कला या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतात. त्यांच्यामध्ये देखील आता रोज पाहायला मिळतोय. या ठिकाणचं जे ट्रॅफिक होत आहे, खरं तर या कलाकार कट्ट्यामुळे ट्रॅफिक होते असं इथल्या स्थानिक रहिवाशांनी पत्र देत आयुक्तांना सांगितलं. त्यानंतर आयुक्तांनी देखील पाहणी केलेली आहे. मात्र कलाकारांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल? रोज या ठिकाणी तुम्ही कला सादर करत असता, परंतु आता त्याचं स्थलांतरण करण्याचं चालू आहे, काय वाटतं? स्थलांतर करणार ही बातमी मी पेपरमध्ये वाचली. कसं आहे माहिती का, की जेव्हा तुमच्या पूर येणार आहे असं म्हटल्यानंतर त्याच्यात पहिला व्यवस्था केली जाते. तसं मला इथं काहीच दिसत नाही. एकदम डायरेक्ट मला बातमी ऐकायला मिळाली की इथलं स्थलांतर करण्यात येणार आहे. मला आश्चर्य एवढ्या गोष्टीचं वाटतं की आता गेली 4 वर्ष झाला हा कलाकारकडे बांधून. मग त्यावेळेस तुम्हाला त्रास होत नव्हता का? आत्ताच कसं काय त्रास होतोय? आणि हा कलाकार कट्टा जेव्हा बांधला त्या उद्घाटनाला माननीय मुरलीधर मोहोळ अण्णा होते, महापौर होते त्यावेळेस. चंद्रकांत पाटील साहेब होते आणि इथले काही स्थानिक नगरसेवक वगैरे होते, गणेश बिडकर साहेब वगैरे होते. तर ते आणि प्रशांत दामले हे होते, ते उद्घाटनाला आले होते. तर मला काय म्हणायचं की त्यावेळेस ट्रॅफिक नव्हतं का? आत्ताच कसं काय? तर मला थोडं आश्चर्य वाटतं की आता कोरोनाच्या सेकंड लागल्यानंतर मला वाटतं 2021ला याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर मॅडम नुसता कट्टा बांधला, पण त्याचं अक्षरशः जोपासना आम्ही ह्या कलाकारांनी केलेलं आहे. म्हणजे रोज इथलं ते धुणं, झाडू मारणं किंवा इथं काय लोक वनवे कडून येतात, भांडारकर रोडवरून ह्या कट्ट्यावर लोक येतात. तुम्हाला खोटं वाटेल, 4 व्हीलर घेऊन येतात लोक इथं कट्ट्यावर. नका त्या एवढं बारीक कट्टा ना, 4 व्हीलर घेऊन त्यांच्याशी आम्ही नडतो. म्हणजे एवढं आम्ही पावित्र्य ठेवतो, लोकांशी व्यवस्थित हे करत होते. मग कशामुळे तुम्ही ते कलाकार कट्टा हा पाडताय? आता 2021 मध्ये साधारण याचं काम झालं आणि काय वाटतं, म्हणजे कशामुळे ह्याच स्थलांतरण करण्याचा विचार केला जातो? तुमचं काय बोलणं झालंय का आयुक्तांशी? आयुक्तांशी असं आमचं काय डायरेक्ट बोलणं नाही झालं, पण आमची बाजू घेऊन अनेक राजकीय पक्ष म्हणा किंवा काही कलाकार लोक आमची बाजू मांडतात की बाबा. आणि कसं मॅडम माहिती का, आता ह्याला ग्लॅमर झालेलं आहे कलाकार कट्ट्याचं. आता जे तुम्हाला म्हटलं की आम्ही हे झाड लोट करतो किंवा आम्ही इथं स्वच्छ ठेवतो, म्हणजे आम्ही हे नावावर उपास आणलेलं आहे कलाकार कट्टा हा. नुसतंच कलाकार कट्टा करणे, तुमचं नाव येणं असं नाही आहे. आम्ही त्याला ग्लॅमर आणलेलं आहे. आज तुम्ही सोशल मीडियावर पहा, कलाकार कट्टा म्हणलं की आमचं हे येतं. पुण्यामध्ये म्हणलं की लोक जसं तुळशीबागमध्ये जातात तसं कला घ्यायचं म्हणलं की लोक आमच्याकडे येतात. आम्ही कलेच्या माध्यमातून एवढं ग्लॅमर निर्माण केलेलं आहे, लोकांना आनंद देतो ना आम्ही. आणि ही चर्चा परराज्यात पण होते आमची. तुम्ही स्वतःच्या घरासारखं या कट्ट्याला जपत असता, पण ज्यावेळेस हा कट्टा सुरू करताय तुम्ही म्हणताय तसं, त्यावेळेस त्यांनी विचार केला नव्हता का पुढे की याचं म्हणजे काय पुढे परिणाम होतील हो, रस्त्यावर? मला तेच म्हणायचं आहे की जेव्हा आपण घर बांधतो त्यावेळेस आपण एरिया पाहतो किंवा काही सुरक्षेच्या दृष्टीनं विचार करतो. मग त्यावेळेस त्यांनी विचार केला नसेल का? केवळ तिथले कोणीतरी स्थानिक लोक येतात, त्यांनी अर्ज दिला म्हणतात आणि हा कट्टा स्थलांतरित करा म्हणतात. किंवा स्थलांतरित म्हणजे इथनं उठवण्याचं ना, आम्हाला इथून उठवायचंच. उठवण्याचा अर्थ काय माहिती का, की आम्ही जे इथे एक पावित्र्य निर्माण केलेलं आहे, इथे एक नाव निर्माण केलेलं आहे, मग हे नको आहे ना. जर तुम्हाला जर त्रास होत असेल तर मी अजून प्रामाणिक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की हा पिवळा जे सिग्नल आहे तिथं थोडंसं 3 फूट किंवा 4 फूट जर रस्त्यावर येत असेल असं वाटतंय तर थोडंसं कट करायला काय हरकत नाही. पण ते विचार करूनच त्यांनी केलेलं असेल ना. त्यांच्या विचाराला कुठेतरी मग हे होईल किंवा मी असं तोडणं म्हणणं पण बरोबर नाही दिसत. तुमच्या सोबतच आणखी देखील काही कलाकार असतात, तुम्ही देखील आता रोज या ठिकाणी तुमची कला सादर करत असता. काय वाटते, म्हणजे आता याचं स्थलांतर होणार तर काय भावना आहे? तुमच्या चेहऱ्यावरच नाराजी दिसते. आम्हाला तर वाटतं की नाही व्हायला पाहिजे, कारण आमची रोजीरोटी म्हणजे आम्ही तेवढं रोजचं हे आहे, म्हणजे आमचं घर भागतं याच्यावरती पूर्ण. तर सो
काय वाटतं इथून जर दुसरीकडे याचं स्थलांतर झालं तर त्याचे परिणाम होतील तुमच्या याच्यावरती वाटते का? नक्की होतील. काय मग मागणी काय आहे तुमची या आमची मागणी तर हेच आहे की कलाकार कट्टा हा दुसऱ्या ठिकाणी नाही जायला पाहिजे, इथंच. ट्रॅफिकचा कसं काय वाटतं ते यांच्याकडे. तुम्हाला काय वाटतं? काय म्हटलं जातं, ट्रॅफिक प्रॉब्लेममुळे हा कलाकार कट्टा उठवण्यात येईल असं बोललं जातं. परंतु मॅडम तुम्ही हे बघा ना, आमचे 5-6 जेवढे काही कलाकार असतील याच्यामुळे काही ट्रॅफिक होत नाही. परंतु या जागेवर बाकीचे आंदोलन, कुणाचं प्रमोशनल जाहिराती, प्रमोशनल ह्या गोष्टीमुळे जास्त ट्रॅफिक होते. तरी आम्ही भरपूर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही त्या गोष्टी बंद करा असं आमचं म्हणणं आहे. ट्रॅफिक होण्याचा विषयच येत नाही ना. त्यांचं म्हणणं असं की इथं जो हा गोल आहे तर त्याच्यामुळे ते मोठ्या बस वगैरे जाण्यासाठी त्यांना टर्न मारताना वेळ लागतो आणि पाठीमागे मग ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळं एवढं काय जर तसं काही असेल तर थोडासा कमी करू शकता. कमी करू थोडं पर्याय आहे ना मॅडम, त्याच्याकडे कमी करण्याला तुम्हाला पर्याय आहे, तेवढं करू शकता. आणि बाकी ते म्हणतात म्हणजे ट्रॅफिकमुळे उठवणार असेल तर मग त्या योग्य नाही. कारण या कलाकार कट्ट्याऐवजी म्हणजे कला सादर करण्याऐवजी इथं बरेचसे कार्यक्रम चालतात. भरपूर आंदोलन, राजकीय आंदोलन असतात. कधी कधी 7-7, 8-8 दिवस इथं ठिय्या आंदोलन बसलेले असतात. जर कट्टा कलाकारांसाठी मग हे बाकीचे आंदोलन वगैरे ह्या गोष्टी नकोय. आणि याच्यामुळे ट्रॅफिक मग हे असा मुद्दा का उत्पन्न करत नाही की ह्या बाकीच्या कार्यक्रमामुळे ट्रॅफिक होतं, असं उत्पन्न करा ना. कलाकारामुळे काही मला नाही वाटत एवढं काही होतं. याचं स्थलांतरण होणार म्हणतात ते, तर काय कलाकार म्हणून काय भावना आहेत तुमच्या, काय वाटतं? मॅडम आता स्थलांतर जर झालं तर आम्हाला परत शून्यातून हे निर्माण करावं लागेल. परत मग तिथं कलाकार कट्टा हे नाव रूपाला येण्यासाठी अजून 3-4 वर्ष लागतील. जसं आम्ही इथं 0 पासून सुरुवात केली, शून्यापासून सुरुवात केली, हळूहळू या कट्ट्याचं नाव झालं. गुडलक चौकामध्ये कलाकार कट्टा आहे असं काहीतरी, म्हणजे कलाकारांसाठी थोडंसं व्यासपीठ आहे. आणि आता गुडलक ऐवजी इथं कलाकार कट्टा रोड किंवा कलाकार कट्टा स्थान म्हणून ओळखलं जातं. बरोबर आहे. आणि कसं आता माहिती 3 का, ते 4 वर्षात खूप नाव झालं. एखादा वृक्ष त्यांनी त्याच्या मुळा खालीपर्यंत रुतलेले आहेत आणि ते जर काढून परत आपण दुसऱ्या ठिकाणी लावायचं म्हणलं तर त्याला परत हे होणार ना. तसं आमचं होणार आहे. तर त्यांनी माझे महापालिका आयुक्तांना हात जोडून विनंती आहे की हे माझं वैयक्तिक मत नाही, इथं कलाकार जगले पाहिजेत, कला सादर करतायत, की कुठेतरी ह्या फ्लेक्सच्या आणि AI च्या जमान्यामध्ये हे कलाकार आपली कला जोपासतायत, नावारूपास आलेले आहेत. काय या कलाकार कट्ट्याच्या माध्यमातून आपल्या पुण्याचं नाव राज्यात काय परदेशामध्ये सुद्धा झालेलं आहे. आज तुम्ही गुगलला सर्च करा कलाकार कट्टा किंवा माझं नाव सर्च करा, बघा तुम्हाला कलाकार कट्टा येतं का. म्हणजे एवढं आम्ही जपलेलं आहे कलाकार कट्ट्याला, आम्ही हे नाव दिलेलं आहे. ॲक्च्युली ह्याचं श्रेय ज्यांनी कलाकार कट्टा बांधला आहे त्यांचं आहे, त्यांच्यामुळे हा कलाकार कट्टा नावारूपास आला आहे. पण त्याची जोपासना, त्याचं जे आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही हे केलेलं आहे प्रेझेंटेशन, ते आज सर्व दूर पोहोचलेलं आहे, त्यामुळे झालेलं आहे. कलाकार कट्टा बांधलाय, त्यांचं नाव आता झाले पण हे स्थलांतरित झालं तर त्यांचं नाव कुठेतरी बदनाम होईल. हा, मग आम्हाला तेच म्हणायचं आहे, तुम्ही एवढं चांगलं काम केलंय, तुम्ही एवढं चांगलं काम केलंय आणि तुम्ही त्याला गालबोट नको लागायला. एखादी स्त्री चांगला संसार करते आणि कुठे एका दिवशी एखादी भाजी खराब झाली तर ते असं नाही होत ना, तसं ते नको व्हायला असं मला वाटतं. तर एकूणच आपण पाहतोय की या कलाकार कट्ट्याला आम्ही स्वतःचं घर मानतो अशा भावना या कलाकारांनी व्यक्त केलेल्या आहेत. खरं तर अनेक दिवसांपासून आम्ही या ठिकाणी या कलेमुळेच आमचं कुठेतरी स्वतःचं घर देखील चालतं अशा देखील त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. मात्र या ठिकाणहून जर दुसरीकडे स्थलांतरण झालं तर आम्हाला पुन्हा शून्यातून आमचा कलाकार कट्टा पुन्हा वरती आणावा लागेल आणि त्यामुळेच महापालिका आयुक्तांना देखील या कलाकारांनी विनंती केलेली आहे की याचं स्थलांतर करू नका, कुठेतरी याच्या पर्यायी मार्ग जो आहे तो या ठिकाणी अवलंब करा, मात्र आमचं या ठिकाणचं स्थलांतरण तुम्ही करू नका अशी मागणी जी आहे ती या कलाकारांनी केल्याचं पाहायला मिळते. स्नेहल निमकरे, डिजिटल पुणे.